शेळी मेंढीचं मांस बोकडाच्या मटणाच्या दरानं विक्री, आंदोलन करणार आयुब पट्टेकरी यांचं आवाहन. शिरोळ तालुका, कुरुंदवाड परिसर तसेच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मटण व चिकन विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात दरातील तफावत आढळून येत असून ग्राहकांची उघडपणे लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते आयुब पट्टेकरी यांनी केलाय. प्रत्येक मटण व चिकन विक्री केंद्रावर दरफलक लावणं बंधनकारक आहे अशी मागणी त्यांनी केली आहे. पट्टेकरी म्हणाले, काही ठिकाणी शेळी किंवा मेंढीचं मांस बोकडाच्या मटणाच्या दराने विकलं जातं. ग्राहकांची सर्रास फसवणूक होते. अनेक चिकन विक्री केंद्रांवर वेगवेगळे दर आकारले जातात. काही दुकानदार अत्यल्प दराचे आमिष दाखवून आजारी, अपंग किंवा निकृष्ट दर्जाचे पक्षी कापून विक्री करत असल्याचा संशय व्यक्त होतोय. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी सुमारे 3 महिने लागणारे पक्षी विविध औषधे व इंजेक्शनच्या माध्यमातून अवघ्या 1 महिन्यात विक्रीयोग्य बनवले जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून अन्न सुरक्षा व मानके विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्न व औषध प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे का, असा संतप्त सवाल करत संबंधित विभागानं तातडीनं तपासणी मोहीम राबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, दर नियंत्रणासह गुणवत्तेची हमी द्यावी अशी मागणी पट्टेकरी यांनी केली आहे. अन्यथा जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पट्टेकरी दलित जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आयुब पट्टेकरी. आता सांगायचं झालं तर कुरुंदवाडमध्ये मटणाचा दर आकाशाला पेटलेला आहे. शिरोळ तालुक्यात आकाशात पेटलेला आहे. तर माझं म्हणणं असं आहे की बोकडाचा दर फलक लावावा, शेळीचा फलक लावावा, ठगरचा लावावा आणि चिकनची दर सुद्धा 1 टाक लागावी, असं जनतेची लूट चाललेली आहे. आणि माझी मागणी अशी आहे की त्या कोल्हापूर जिल्ह्यात बकऱ्याला शिक्का मारून त्यांना त्यांचा दाखला दाखवून त्यांना बकऱ्याला पाडून कापायला द्यावी, अशी मागणी सामाजिक करते.